चल 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 ए खुशी थांब ताट करून आणा तू पटकेस हा आण बरं लवकर इकडे ते या बरं चल ये चपला काढा ये ए थांबा 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 वगळ पण त्याला नाव गेलं की हा तसं आतमध्ये घेणार नाही मी घरात ये बाई तू घे हा पण मला नाव नाही येत तुम्ही घेऊन दाखवा ना मग मी घेते असं वेळ आता आता घे बाई शिकवतोच मोठे मला घ्या देतो बरं घेते सोन्याच्या अंगठीला नागाची खून सोन्याच्या अंगठीला नागाची खून प्रशांत रावांचं नाव घेते टकसाळांची सून वा छान आहे ना आता तू घे घे ना इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर आदित्यरावांचं नाव घेते मी त्यांची लवर ए भारी आहे ना टाळ्या तर वाजवा ए चांगलं बेस्ट बेस्ट बरं का हा आधी तू घे आता मी कशाला मग अहो घ्या ना बर स्थळ आले अनेक पोरी बघितले 100 स्थळ आले अनेक पोरी बघितले 100 पण शेवटी जाऊन एकच कळालं माणसेच माझ्यासाठी एक नंबर अरे वा चांगले 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 छान आपण वहिनी सोयरी कस काय एक नंबर बोराचं कल्याण केलं का नाही मी हा अरे मध्यस्थी कोण आहे अरे मी नाही चांगले चांगले आता रांकीला लागलं त्याचं टेन्शन भेटलं भाऊ मेन म्हणजे काळजीच करायची नाही अहो मी फाकडे असल्यावर काय लागतंय सोयरीक जुळवायला बरं आता चला ना तयारी करतो चला आता पुढची तयारी करा तुम्ही तवरती तयारी करा पुढची ती अंगठी का काय असतं ती हा मी तिला घर दाखवते तवर बरं चला भाऊजी चल आधी लग्न झालंय आता बायको थोडं जाऊ दे मोकळं राहू दे बाजूला सोयरीक कस काय जमवली काही म्हणा काय नवरदेव कस काय वाटली मग नवरी चांगली आहे मनासारखं झालं का हो मग अगदीच एकदम आणि मग सोयरीक कोणी जमवली कल्याण केलं बघा पोराचं अहो एक नंबर मग काय आता सोळावं कधी काय लाजते पाहू ना काय चाललं नेमकं काय काय शिकवून सांगितलं त्याला काय लाय जगडी लेच लाजतोय काय म्हणते आधी मग काय नाही आता तर खुश झाला ना अरे हो खुश आहे आता काय टेन्शन काहीच नाही स्थळ कस काय स्थळ पाहू ना मात्र एक नंबर आणलं बरं काय आणि मग जोडा कस काय दिसतोय बघा तुम्ही जोडा दिसला खुलून दिसायला लागला ना गडी पण मला पटलं का तिकडे काय असू एकच नंबर जाऊ दे मुर्द्या आपलं पोरग वांबळून निघलं नाही एकदा माझ्या भीती डोक्यात लई दिवसापासून चाललं होतं माझ्या माग मामा बी आमचा बस म्हणत होता पण ऐक टाइमला मामा म्हणला अजून लहानपणापासून मला पोरगी देतो ह्याला म्हणला टायमिंगला दिली नाही हात काढून घेतला मामाने मी आता मामाच्या पोरीपेक्षा देखणी आणली म्हणाव जाऊ दे आता ते जुनं कशाला काढता हळू बोला जरा हे आपलं किचन तो तिथं देवघर आहे आपलं हा तिथं रोज पूजा करायची हो भारी ना मग किचन हो भारी आहे लय भारी आहे हो ओके आमचं बेडरूम छान आहे हो तुमची बेडरूम हा ना भारी आहे बरं ऐक ना मला काय म्हणायचं होतं बोला ना ते तुला कोणी सांगितलं नाही का लग्नाच्या नंतर काय असतं काय नाही नाही माहिती मला काय हो काय असतं ते नवरा बायको जे होतं ते काहीच सांगितलं नाही कोणी एवढं नाही माहिती मला काही मग हनीमूनला कुठं जायचा प्लॅन केलाय काय हनीमूनला हां अजून नाही ठरवलं बरं का पण ह्यांना विचारून ठरवणार आहे बरं बरं ठरवा दोघात काय असेल ती हो बरं आता पुढची तयारी राहिली ती करून घेऊ हां चालेल हां चल चल हे बघा ही अंगठी आहे. मी ह्याच्यात टाकते शोधायची तुम्हाला दोघाला आणि जर अंगठी मी शोधली तर नवरा तुझ्या मुठीत आणि वहिनी मी शोधली तर मग बायको तुमच्या मुठीत अरे पण राहणं तिच्याच मुठीत काय अडचण आहे तुला कुणी कुणाच्या मुठीत राहिलं तर सारखंच आहे त्याचं काम झालं अहो शोधा ना नीट 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 जरा गहू चुरायचा नाही अंगठी शोधायची आपण मी काय म्हणतो एवढा मोठा नवरा मुठीत मावून का तुमच्या मावून घेईन मी बर चला चला झालं का नाही अजून दोनदा अजून दोनदा 3 बरे ना आता किती नाही 3 बरे आता भाऊजी तुम्हाला सापडली पाहिजे बघा तुम्हाला एवढी घाई की बस
अहो वहिनी हम्म. शोधा आता. शोधा. बघा बघा. अरे सापडती का नाही? काय चाललंय? कुठं काय वहिनी हो का माझ्या हातात गहू चालीत. मला सापडली आता हे परत खा 9 पोळ्या माझ्या मग हा? खा 9 पोळ्या गहू आल्यात हातात. आता ही 2दा, आता तिसऱ्या वेळेस तरी सापडू द्या. आमची इज्जत तुम्हाला राखा. मुठीत राहायची हौस आलेली हा. हा, तसंच काहीतरी दिसतंय भाऊजींच. भाऊजी शोधा शोधा शोधा. अहो असं काय करताय? अरे अरे सापडली. सापडली सापडली. म्हणजे थोडक्यात काय 2दा तू मुठीत राहशील आणि ती एकदाच तुझ्या मुठीत राहणार आहे. याचं काम काय माहितीये का हे मध्यस्थी करणाऱ्याचं लय अवघड होतंय. यांच्या बाजूने बोलाव का यांच्या बाजूने, पण सोयरीक कस काय गेली 1 नंबर हा. 1 नंबर. आणि मग अहो, कल्याण केलं का नाही पोराच्या आयुष्याचं. हा आपलं कामच असं असतंय. पण चला आता आहे ना काय करतो सगळं व्यवस्थित पार पाडले मी निघतो. बर तुम्ही यांचं काय असेल ते विधी सोळा फेळा उरकून घ्या. आणि काय आहे आता आहे ना लय खर्चाचं काम काढूच नका हा. पूजा घरातली घरातच घालू आम्ही. हा त्याला काय वाटलं तर 4 पाहुणं बोलवायचं. पण तुम्ही बी राहणार 16 वेळेला या की. आम्ही असणारच की हे असतात. आमच्या शिवाय जमत असते का? आत्या ही आपण लय डांगा डोंगाने केलेलं नाही. एक काम करू, घरातली घरात पूजा घालून उरकून टाकू 16वा. 16वा. बरं चालतंय चालतंय काय नाही काय नाही, ती पूजा असती. बर चला. फोटो तर काय भारी आलेत लग्नातले. किती सुंदर दिसते माझी बायको. अगं बाई चंद्राचा तुकडाच आहे माझा. कधी किती काय माहित किती वेळ झाला वाट बघतोय. या ना बायको साहेब या ना. आता आवाजही देता येत नाही ना, कस काय करणार ना. म्हातारीने म्हटलं का काय या चिरंजीव सौभाग्य कांचिनी. अहो पाणी घे ना. अगं पाणी पिणी जाऊ दे बाजूला, तू बस इथं. पाणी रोजच पितोय. खाली ठेवतो अहो पण भिजायचं पण काढतो. आत्याबाई आल्या तर मग ओरडतील ना त्या. कोण आहे ते बाई? अहो आत्या. हा आमची म्हातारी बाई. तिचं काय तिला काय शिकते, तिचं काही नसतं. अगं अशी लांब लांब कुठे जाते? अहो पण ते 16वा काय ते घालायचंय ना मग हे जाऊ दे 16वा कुठं असतं काय. काही गोष्टींना काही गोष्टींची गरज नसते. आता जाऊ दे काय समजून घेत जा. अहो असे काय करताय उतवड्या बाईने. तू आवडतेस ना मला. मला लाज वाटतेय. अशी हो. लाजतेस तू. अगं किती छान दिसतीस ग लाजताना. काय तुझे डोळे, काय तुझे त्या डोळ्यांच्या भोया, काय तुझे ते हसणं, काय तुझं ते लाजणं. अच्छा मग तुम्हाला एवढंच आवडतं का? मी नाही आवडत का? अगं तूच तर आवडते म्हणून तर लग्न करून आणलंय तुला. नको ग लाजू अशी नको ग. कधी 16 वेळेला असं होतंय मला. मग होईल ना, एवढी काय घाई आहे? ऐक ना, एक पप्पी दे ना. काय? पप्पी दे ना एक. नाही बाबा जा, मी नाही देत पप्पी. अगं नाही काही नाही. आता मला नाही द्यायची तर कोणाला द्यायची? त्या दारातल्या कुत्र्याला द्यायची का? काही काय आणि मग दे एक तर. नाही, मला लाज वाटते, मी नाही देणार. अगं लाजते काय? लाजायचं वय आहे का आपलं? आता लग्न झालंय. पण तुला लाज वाटते ना, मी डोळे बंद करतो. तुझी पप्पी दे. हा दे पटकन, चल हिशोब पूर्ण कर. चल पप्पी दे, पप्पी पप्पी दे, पप्पी दे नवरूला. आई अगं आई इथं का आलीस आई? आपलं हे आलीस का आई? कशी आहेस? काय कस काय बरं ना? बुंदी बिंदी खाल्ली ना? गोळ्या घेतल्या ना शुगरच्या, बीपीच्या? खायला बीपी नाही का तुला? इकडे का काय सांगितलं तुझ्या बी लक्षात नाही राहत का? हा 16 वेळा होऊ दे म्हणलं ते झालं होडबुद्ध. मग तुला कळत नाही काय? बाया माणसाचं असते हातात. ते नीट नीटकं वापरायचं. हा नाही काय झालं माहिती का? ते तिच्या कानात सांगत होतो आपल्या रानात किती काय विहिरीला पाणी काय किती. झालं ना आत्याबाई की मी पाणी द्यायला आले होते ना, हा हे बघ पाणी. तर मग हे बघ यांनीच मला थांबवून घेतलं. मग तुला कळत नव्हतं का 16 होस तर थांबा म्हणलं होतं 2 दिवस? पण मी लगेच जाणार होते तेवढं. मग काय गरज होती की तू वाचायची चिपटून? अगं फक्त बोलत होतो बाकी तुला आता कळतच नाही. अरे तुझीच बायको तुला चालली का? दम नाही काय बोलतील बी. शिजूस तर दम निघत, न्यूज तर दम निघा ना. तसंच असतं. बरं जाऊ दे, जा तू आराम कर, काळजी घे तब्येतीची.
आधीच तुझं दुखायलंय, आजारी आहेस, कधी जाईल कधी जायचंय मला, ड्युटीला जायचंय परवा. जाय नका, चल हा चल काय तिकडे. हा, तू थांब का इथंच. हा आई बोलायचं असं होतं, हं. काय रे बाबा? आम्हाला आता फिरायला जायचंय. हा? हा, लग्न झालं ना नवीनच, हा. तर मग म्हटलं जावं फिरायला, तेवढंच थोडं. तुझी एकटा का दोघं बी? मी एकटा कसं जायला, काय आहे तुमच्या आता काळात बाया. ना. दोघं जाणार का तुम्ही? हा आणि हे एवढं नको नेऊ बाबा तिकडं, आता फिरायला जायचं म्हणल्यावर बाहेर हे एकटं जायला. हा, नाही तर ठेवून जातो ना आम्ही घरी. हा सोपं नाही खेळू. हा पुढं कोवाय ना बा, संडास बाथरूमला इकडं तिकडं पळाली तुराशीन माग मोर ती जायची पुईच्या कडव, आणि तर बरोबर. तुला धोका देते आणि तपास नाही लागायचा. एवढं म्हणलं हिला पळून सुद्धा येते लोक, तेवढा डाग नेल्यावर विचार कर जरा. इथं ठेवून जा. हा, ठेवून जातो. ते थुरली पुढं बसली काय, तिला हाका मारावं लागल सनबाईला. ये वहिनी, मार हाका. ओ वहिनी, येते का नाही का आहे ना. 2 थाळाचा डबा आणा बरं. हा तिचं सांगितलं होतं तिला ठेवायला मी. ओ वहिनी, आले बाई, काय वरडत आहेत काय माहिती, काय झालं? हा, धरा डबा. त्याच्याकडे देती वय. हा मग कशाला? माझ्याकडे द्यायचं पैसे कुठं ठेवलं तर? हाय ना, अहो, इथंच ठेवले तर. मग ठेवू बरं द्या अरे तुम्ही. वा, मला माहित नव्हतं, सांगायचं ना. हा हा धरा तुझ्या ते पैसे. अकाउंटवर तुला फिरायला हिंडायला आहे तर तेवढ्यात तुमच्या हात माझे होऊन द्या. ही दुसऱ्याकडे काय हात घालायचा नाही, येड्यावाने काय करायचं नाही. अहो, काय ह्याच्यात हे ठेवा. 10,000 दे. अजिबात नाही, तुझ्या अकाउंटवर लिहित. ठीक आहे. हा ठेवू डाग काढून ह्या डब्यात. हा हा अगं फक्त हेच घालून जा, हे काढून ठेव. कसं काय नाही सोनं राहणार आपल्याला. हा बरोबर आहे ना. आपण बॅग वगैरे रूम वर ठेवणार, बाहेर फिरायला गेलो. हा हम्म. एकटं हाय ना, इकडं तिकडं मागं मोरं एक हाय होतं ना, जातं. एक हाय म्हणल्यावर कशाला. काय ते नसलं तरी चालतंय. जरा ते पण काढते मंगळसूत्र. हा भाऊजी, काय लय वर नाही वागायचं, राहू दे ना तेवढं कवाय ना. ठेवावं लागतं का? नाही काढते ना. ए राहू दे ना तेवढं, वरच नाही ना म्हणजे तुझ्याकडे. सांगाय गेले टांगाय नाही काय, एखादंच राहून दे म्हणलं, हे मोठं हे राहून दे म्हणून सांगाय गेले तर काढ. नाही हो, तसं नाही. मग हे पण सोनच आहे ना, मग हा, तुम्ही पण ते म्हटलं ना थोडं सगळं आहे. टाकायचं, हा. म्हटलं हे पण टाकावं. राहू दे थोडं नवीन नवीन. आणि ठेवीत असते तर ते ठेवून बाजारचा घालून जा. काय? हा सारी लोक तशीच करतात शायनिंग. अहो त्याचा रंग जाईन पाण्यात खेळल्यावर. पाण्यात खेळायचंच नाही, पाण्यात टायमाला काढून ठेवायचं. अहो हा आणि ती सगळं सोन्याचं आहे, ती घरी ठेवायचं. न्यायचं नाही अजून, सोप नाही, आता लय महागाई झाली. लय चढत आहे, 10 वर्ष गेले. हा त्याला बुकी लाव जरा पोटाला, घाल पोटभर. आमचं कोणावर जाते काय माहिती. आता काय माहिती तुमचं नशीब कसं आहे ती. नाही नशीब नशीब ज्याचे त्याचं नशीब असतं, नशीब बांधून जगाला काय तोंड. तुमचं नशीब काय करणार. कपडे आणायचे, ते बॅग दे नाही, चांगली बॅग दे मोठी. बरं बरं आहे तिकडं. कुठं आता तिकडे मी कुठे शोधून बसतो, ते काढून आहे त्या दुसऱ्या रूम मध्ये हे ठेवून. चांगली मोठी द्या बर का, म्हणजे सगळं बसन असं. म्हणजे म्हणजे कपडे कपडे गेले ते, मला. हा कपडे ते बसन अशी द्या बॅग. शावे. हा पण ती बॅग आहे का चांगली नीट नाटकी? बरी दिसायच झाली रे, जुनी काम करू, जाऊ दे. उसावलेली होती. जाऊ दे, नवीन आणू चल. हा बर चल, नवी आणून ती न्यायचं. बर चल. ए अं? येतो आम्ही जाऊ. बरं अहो आजी, हं. तात्या हे डबा द्या बरं, म्हणजे ठेवून देते ना मी आतमध्ये. नको मग मली मपली मी ठेवते की. हा द्या ना, तुम्ही कशाला कष्ट घेतात, असू दे, तुम्ही किती चाललाच आहे सवय, ना असू बाहेर. दे. द्या ना. देऊ होय. हा मी द्या. ठेवशील का नक्की? हो मी चांगलाच हा, नीट ठेव. ठेवण डब्बा. बघ बर का. हो हा ठेवन ना. माघारायला माझ्या जवळ दी. हा दिन ना. हा हा ती काळजी करते, तू कशाला काळजी करते? कुठं रे? ते रानात चालले होते का बरं? डबा घेऊन यांना. बर. हा आणि ती पिशवी कसली चालेल तसली? ते का, ते म्हटले होते ते कपडे घेऊन ये म्हणून नाही का. हा हा त्याच्यामुळे चालले होते रानात. बर बर. हा मग जाऊ का मी? लग्न झालं सांगितलं नाही? हा नाही नाही, चटकन तुम्हाला पार्टी देईन ना मी. कधी? या तुम्ही रातच्याला घरी. बर बर बर. हा येते. हा बर. आई
तू पण चांगला डोकं लावला मला नवीन बॅग घ्यायला लावली आणि त्यातच किराणा आणलास मग नको वय आणि मग काय मग आता काय नवीन करतो बॅगेत बाबा? म्हणलं कपडे भरतो तर किराणाच भरायला लागला direct. सावकाश घे सांडशील त्यातला बाजार काय नाही सांडत सावकाश सावकाश चल तसं त्याला पिशवीवर टाकलेत बाबा गेट तो उघडच ठेवलं रे कुठे गेले या हा घरातच असणार ते कुठं काय जाणार? माहिती बाबा गेट उघडच ठेवलंय घरात पण त्यांना सांगितलं तर लावून घ्या घरात जरी बसले तरी आता नवीन आहे बायको माझी थोडं घेत जा समजून एवढा किराणा आणत असतात का कुठं मम्मी राहू दे बाबा ठेव माणसे- पोरीला सांग न्यायला आतमध्ये नेत्या त्यांना हाका मार जरा रामकृष्ण बायकोला हरी. सांगा अगं. जीव थकला बाया माणसू, ए माझी घेता माणसू. घेता बाजार हाट अरे हक्का मार की का तूच गेला घरात त्या कुठे गेल्या घर उघडी टाकल्यात पुढे गेली काय ना थुरली बी नाही ही बी नाही पत्त्या नाही बाबा यांचा मनुष्य गाडी वाजलं की येत आल्यात म्हणून कुठं गेली मनू नाही वेळात नाही दोघी बी नाहीत का नाही वहिनी पण नाही तू वहिनी पण नाही दिसल्या अगो बाई इथं इकडून आली कुठे गेलती का तू कुरडाय घालाय गेलते मी घरोदार उघडी टाकून तिला बारकीला बी नेलता काय कोरड्या घालायला नाही ती घरातच होती आता घरात उघडीच तिथं हे घरात येडा देऊन आल्या कुठं घरात पत्या तर नाही नव्हती. गेली असेल एक तर कुठतरी आणि चक्कर पोरग मारायला. त्याजवळ ठेवायचं तू पोरग घेऊन गेली संग मी म्हणलं तिला बी नेलता काय नो पोरग बघ बाया अजिबात पोराव लक्ष नाही तुमचं चल नाही नाही बाबड्या नाही पोड गो लिकरू टचकून लागलं आता काय डोक्याला काय करणार ती म्हणजे हा घेऊन जा घर फिर कर लक्ष नाही लेकराव बिन तिला घरी ठेवलं इथं गेली कुठं निघून मग आता असं नाही इथंच कुठतरी दाखव बरं मार हाका तिला कुठं येते मानसी माणसू माणसी म्हणलं एवढी पिशी भरून बाजार आणला चटकून येईन घेऊ फिऊ लागाय हात अवघाडा तर तिचा पत्या नाही बरं जाऊ दे तू माझी बॅग रिकामी कर बरं आधी इकडं आली का ओ माणसे आली का ओ नाही आली कुठं गेली माणसे ए माणसे ओ माणसे आली का नाही आली कुठं गेली काय माहित पोरगी इथे जीवाला घोर लागलाय माझ्या शोधू शोधू ना ना ते माणसीला बघितलं का हो बायको माझी तिकडं झालेली बघितली कुठं तिकडं तुझ्याकडं इकडं तर नाही कुठं अख्खं रानात शोधलंय मी अरे तू तुझे कपडे आणि तीन पिशवी घेऊन आलेली आहे. कपडे आणि पिशवी हा मग ती तुला कपडे सांगितले होते ना तुझे अंगातले नाही मग बघ बुवा तिकडंच आलेली. अहो पण मला तर काय दिसले नाही अरे तुझा डबा तुझी पिशवी तुझे कपडे घेऊन आले ना तिकडं. डबा पिशवी हा आहे पळत आलाय कार पळतो एवढा अरे काय बाय पोरग पळतच गेलं बाया घरात काय कळा नाही याच बी मला आणि ह्या कारट्या कुठं बसल्या कोणाठा जाऊन याचा बी पत्या नाही अजून हा अरे झालं काय अरे काय होतंय नेमकं काय झालं तुला अगं केली ती निघून हा? धोका देऊन केली मला आता देवा आता कसलं काय तुला कोण म्हणलं कस काय म्हणतो अरे तू आता घरातलं सगळं सोडून आलं काय मी अगो बाया डबा बी नेला काय तू आणि मग सगळं नेलं डबा पण त्याला आसोरांच्या नानांनी सांगितलं मला रानात जाताना बघितलं त्यांनी रानात अख्ख्या रानात शोधलं मी अख्ख्या रानात कुठं नाही याची पोरगी धोका गेलाय मला काय झालं काय आपलं नशीब फुटकय ओ वहिनी नशीबच फुटकय काय झालंय अहो गेली ती पोरगी पळून आता तू आता आपलं घर तुझ्या जेवण तो खुशाल तिला मोकळी सोडी गेली का सारं घेऊन बरं झालं ना आता मनाजोग आता काय करायचं सगळं नशीबच फुटकय आपलं मला तरी शंका येत होती बाई पोरगीला चांगली आणि एजंट घातलाय मध्ये म्हणल्यावर काय होतंय नशिबाला आणि काय नाही म्हणलं बरं झालं बाबा त्याच्या नक्की तसंच झालं बाबा एजंट मुळे झाला काय धोका येऊ आपल्या जीवाला सांगाच हॅलो सचिन राक्षे खरी आहे माझ्या तू खरी आहे पहिले मग सांगतो तुला तू खरी आहे काय बाबा आता कसं काय भाऊजी तुम्ही त्यांना फोन लावलाय काय करते म्हणजे त्याची जबाबदारी नाही का वहिनी कशाला त्याने एजंट हो मोर कधी येतो हा एजंट हा नावाचा एजंट नुसता जीवच घेतो याला येऊ दे एकदा
नाही ह्याच्या मुश्क्या आवडल्या ना. काय आदित्यराव, हा काय नवरा बायकोचं भांडण झालं काय? आम्हाला बोलून घेतलं एवढं. हा भांडण? हा या चला चहा बी घेऊ. अरे भांडण पार कोर्टात जायला बसले आता. पण नवरा बायकोचं नाही, तुझं माझं. का काय झालं? अरे गेली ती पोरगी पळून, चुना लावून गेली, मला चंदन लावून गेली. अरे पण इकडे इकडे आत येतो, आत ये. मामी काय बोलतो? काय बोलताय तुम्ही? काय केलं आम्हाला असं? केसाने गळा कापला काय आमचा? नाही मला तर वाटतंय की हात सामील त्याच्यात ह्यानेच पैसे अर्धे घेतलेले, म्हणजे आपल्याकडूनही घेतले आणि त्या पोरीकडूनही पैसे घेतले. आई शपथराव मी काय नाही हा तुम्ही कस काय म्हणलात? किती चांगली पोरगी बघून आली मी आणले तळ बघून. नक्की काहीतरी भानगड तुम्हीच केली. आमची सोयी लावा तेवढी पैसे. अहो हिथं असेल कुठेतरी, तुम्ही शोधा आजूबाजूला. मग साऱ्या दुनियात बघून आलो पोरग. गेलो पोरग धाडकुनी पडलं. किती लागलं मागून त्याला, त्याच्या जीवाला किती लागला असं. फार माणसं मारायला लागले ना आमची. या एवढ्या लेकराला सुद्धा दम निघा ना. एवढं मोठं आमच्या जीवाला आता हे थळ पाडाय, खाली कांडा पाडाय. सारं पैसे नेलं, सारं डाग नेलं. आम्ही काय करायचं? ती कार्टी बी केली. म्हणजे पैसे दागिने बी नेलं? अरे सगळं काय सोडलं नाही, घर साफ केलंय तिनं. ही काहीच नाही भानगड. ही एवढं घेऊन गेली नाही, हात असल्याशिवाय गेले नाही. ही पहिली सोयी लावायची तुम्ही. ती गेली तर गेली ती कार्टी, आम्ही दुसरी उभा करू, पण आमच्या डागाची पैसे सोयी लावा. हे बघ, ते पोरगे जर सापडले नाही ना तर तिच्या सगळं तुम्ही जेलमध्ये जाशील बघ. हा गाठ तुमचीशी, आम्हाला माहित नाही दुसरं. आता तुम्ही आलात, मी नाही तर आम्हाला. अहो पण मी कुठं काय केलं? उलट तुमची सोयरीक जमत होतं का तुमच्या पोराचं लग्न? तुम्ही कसं नाट लाविता? आता हे पहिल्या घासाला कडा असा मारला, काय जग मारली तुम्ही? पहिला घास आणि दुसरा घास नाही का? 4 लग्न करता का त्याची? मला वाटतं तुम्हीच भांडण केलं असेल तिच्या बरोबर. तुला काय आम्ही भांडण केलं वाटतंय? आम्ही भांडण केलं वाटतंय? हे बघ, बाजारात जाऊन एवढं आणलं त्यांना जायसाठी यासाठी. ही बॅग, नवीन बॅग आणली होती मी फिरायला जाण्यासाठी तिला मला. पण आता तुमचंच नशीब खराब, त्याला मी काय करायचं? हा आता काय काय रे बाई. आता मला वाटत होतं का ह्याचं वाटोळं व्हावा, कधी पोरगी पळून जावा. आली लग्न केलं गेली फसून. आता मी काय करू त्याला? नाही बरं झालं. तुम्हाला म्हणाय झालं आमचं नशीब फुटकं, आमचं नशीब कुठं जळालं होतं बाई असलं. आपण एखाद्याचं काही कपाळावर लिहिलेलं असतंय का? आता ते माणूस फसवणार आहे, मी काय करावं आता? किती का काय म्हणे ना, पण माझ्या लगेच ना ध्यानात येतंय काय खरं नाही तुमचं. तुम्ही आम्हाला नक्की जुळी दोनात टाकला. आयला हे 100% तुमच्यासाठी आजबा एवढं पळायला लागण्याचं, तुमच्या सोयरिकी जमवा. आम्ही काही कमिशनवर होतो का इथं? त्याच्यामुळेच पळालात, कमिशन होतं म्हणून पळालात. अरे पण त्या पोरीची सहानिसा करणं, तिचा बॅकग्राऊंड काय ते चेक करणं, ते केलं नाही का तू? आता काय सगळं आम्ही चेक करायचं का? तुम्हाला आई त्या बायका करून द्यायच्या का? हा आयला हे बरं आहे तुमचं. चांगलं झालं तर आमचं नशीब आणि वाईट झालं तर तुम्ही केलं. दोन्ही तोंडाने बोलू नये असं. मग तुमच्या ध्यानात कसं आलं? मी काय दलाली काय? मी काय मध्ये मजंत खाल्लं का? खाल्लं चोकच काय आलं ध्यानात? तुम्ही बोलताच तसं. त्याच्यामुळे सोयरीक नाही जमत तुमच्या पोराची, आणि ह्याच्यामुळे आतापर्यंत कोण मध्ये नव्हतं पडत. आम्ही जख मारली मध्ये पडलो, आमच्याच बोखंडी बालांड आणलं तुम्ही सगळे. बरी जख मारली मुंबई पाहिली. बरं केलं आमचं काय काय वाटोळ केलं. तुमचा टोनगा 10 ठिकाणी घेऊन फिरलोय. बघ बाबा ह्यांच्या नको नादी लागू. आपल्या घरात काय काय गेले राहिले बघ सगळं नेलं का काय? आजपासून तुमचं आमचं संबंध मिटलं. अजिबात नाही. आमची सोय लावल्याशिवाय आमच्या पैशा पाण्याची डागाची आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही. काय सुट्टी? तुम्ही झोपीत तुम्हाला गाठणार. तुम्ही कुठं अजिबात नाही. कोण नाही आम्ही मागत नाही. तुझ्या वाचून राहिले आम्ही काटच काढणार शेवटच्या. बघ वहिनी जाळून टाका.